मारलं तरी पाप होतं का? शास्त्रात का सांगितलं? कारण त्यांचं खाद्य हे रक्त आहे आपलं, म्हणून ते खातात. त्याच्यामुळे आपण जे त्याला मारलं की ते पाप झालं. कारण परमेश्वरानं खाद्य काय दिलं त्याला आपल्याला, तसं आपल्याला खाद्य काय दिलं? हे अन्न दिलं, ज्वारी दिली, गहू दिलं, तांदूळ दिले, फळांना दिसतात. पण हे सोडून तुम्ही दुसरं पाप होईल का नाही मला सांगा. म्हणून हे आणि हे सामान्य पाप म्हणायचं. आता मी एका ठिकाणी हा प्रश्न केला होता. सहज मला एक जणांनी विचारले की महाराज तुम्ही मांस खाऊ नका, असं करू नका, तसं करू म्हणतात आणि पाप होत असंच म्हणतात. आता आम्ही सहज आम्ही बोलतच नाहीत, मला काही माहित नाही असं स्पष्ट म्हणतो. कोणा रागीत लोक मी काही जास्त डिस्कस करण्याच्या भानगडीत पडत नाही, त्यामुळे वाद निर्माण होतात. ते लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. आपल्याला येत असेल तरी नाही म्हणायचं, नाही असलं तरी नाहीच म्हणायचं, वाद नको. पण तरी पण एक जणांनी मला प्रश्न विचारला की महाराज तुम्ही मांस खाऊ नका, त्याच्यामुळे असं होतं तसं होतं, पाप होतं. असं पाप होते म्हणतात, तुमचं खरं आहे. पण आपल्या श्वासासाठी सुद्धा काही जंतू जातात आणि मरतात, मेलो हो. काही पायावाटे चिंगरून मरतात, मेलो हो. मग हे पाप होत नाही का? प्रश्न त्यांचा म्हणजे नास्तिक लोक कशा प्रश्न, हे सामान्य पाप आहे, हे होणारच झालं, हवेमध्ये येणार झालं, पाय आपण नकळत पायामध्ये तोडवलं झालं, त्याला काय म्हणायचं? सामान्य पाप म्हणायचं. आणि सामान्य पास धुवून निघत. कशाला धुवून निघत? तर ज्या गुरुनं तुम्हाला मंत्र दिला त्या मंत्राचं नामस्मरण केलं तरी हे पाप नाहीसे होतात. पण तुम्ही हे पाप नाहीसे करण्यासाठी काय करावं लागेल? मनानं नामस्मरण करावं लागेल. आणि जर नामस्मरण केलं नाही, कधीच न करण्याचा प्रयत्न केला, तरी पाप सहसा असं वाढच आणि ते मोठे होतात आणि मग तुम्हाला दुःख भोगावं लागतं. उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक मनुष्य होता, तपश्चर्या करत, लग्न झाले होतं, पैशाची तंतन भासत होती, पैसा नव्हता. त्याला वाटलं परमेश्वर प्रसन्न करावा आणि पैसे मागावे. कित्येक वर्ष त्याने तपश्चर्या केली, कित्येक वर्ष तपश्चर्या केली, पण देवी काय प्रसन्न झाली नाही. ह्याला राग आला, उठला. गरज नाही म्हणलं, मला तपश्चर्याची गरज नाही, बायकोची गरज नाही, कुणाचीच गरज नाही, संन्यास. आणि मग तिकडं बघू नका, माझी लिंक तुटते तुम्ही. आणि संन्यास घेतला. आता संन्यास घेतल्यानंतर संन्यासी प्रवृत्तीने वैराग्य प्राप्तीने राहिल्यानंतर परमेश्वर लवकर प्रसन्न होत असतो. आपले दोष काय? आपल्यामध्ये एक दोष आहे. 3 गोष्टी आपल्याकडे पाहिजे. काही पाहिजे? भक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे, तरच परमेश्वर पावतो. ह्याच्यातली एक बी गोष्ट तुमच्याकडे नसेल तर परमेश्वर पावत नाही. आता मूळ पदावर जाऊया आपण. आणि मग हे संन्यास घेतल्यानंतर बरेच दिवस संन्यास झाल्यानंतर एक दिवस सहज त्या महाराजाला ही देवी प्रसन्न झाली. नीट ऐका मी काय म्हणतो. देवी प्रसन्न झाल्यावर ती म्हणजे माग, तुला काय मागायचं? तो महाराज म्हणतो, मला आता काय करायची गरज? ज्यावेळेस मला पैशाची गरज होती त्यावेळेस तू मला प्रसन्न झाली नाहीस, आणि आता तू प्रसन्न होऊन मला काय उपयोग नाही तुझा. त्यावेळेस तू प्रसन्न व्हायला पाहिजे होतं. मग तिने एवढंच म्हणले की तू काय, बरोबर आहे तुझं म्हणणं, पण तू फक्त पाठीमाग वळून पहा. काय म्हणली ती देवी? पाठीमागून. पाठीमाग 7 डोंगर होते, 7, आणि ती जळत होते. काय होत ते? जळत. त्याने सांगितलं, ही तुझे पापाचे फळ 7 आहेत, आणि तू ज्यावेळेस तपश्चर्या करीत होता ही पाप तुझ्याकडे होतं, म्हणून प्रसन्न झाले नाही. पण तू ज्यावेळेस संन्यास व्रत ज्ञान आणि वैराग्य प्राप्त केलंस त्यावेळेस तुझं पाप नाहीसं केले, आणि साथे साथे तुझं पाप डोंगर जे ते नाहीसे होऊ लागले, म्हणून मी तुला प्रसन्न झाले. तर पाप झाल्याशिवाय, संपल्याशिवाय परमेश्वर तुम्हाला पावत नाही, बरोबर आहे. आणि म्हणून त्या गोष्टीत तुम्ही एखाद्या, बरेच लोक देव करतात पण देव पावत नाही. बरेच जण मुलगा मागतो, कुणी नोकरी मागतो, कुणी लग्न होत नाही म्हणून मागतो, कुणी पोरग होत नाही म्हणून, नात होत नाही, अनेक गोष्टी असतात मागण्यामध्ये. त्या गोष्टी घडत नाहीत. का घडत नाहीत? तुमचं ते प्रारब्ध नाही, तुमचं ते पापनिक संपलेलं नाही. मन परमेश्वर तुमच्याकडे, तुम्ही फळ तुम्ही जप केले तर फळ तुम्हाला निश्चित मिळेल, पण त्याला वेळ लागेल. एक साधारण उदाहरण सांगतो, कसं मनुष्य प्रसन्न होतो. हे साधारण उदाहरण सांगतो, मूळ पदावर येतो. एक मनुष्य तपश्चर्या करायचं चिंताच्या झाडाखाली. नीट लक्षात द्या.
लक्ष द्या, चिंताच्या झाडावर एक मनुष्य तपश्चर्या करतो. हजारो वर्षे लाखो वर्ष तपश्चर्या केली असं ग्रहित धरा, तरी काय देव प्रसन्न झाले नाही. मग एके दिवशी सहज त्या ठिकाणी नारद चालले होते. नारदाला बघितल्यावर तपस्वीने त्याला विचारलं, ओ थांबा, तुम्ही कुठे चाललात? ते म्हणला, मी देवाकडे चाललो. मग माझं छोटस काम करा. कोण म्हणत? मग मी कथा सांगून काय उपयोग? इथले जर तुम्हाला त्याचं उत्तर येत नसेल तर घरी घेऊन तुम्ही काय स्मरण करा. चिंता खाली बस म्हटल्या माणूस त्या नारदाला म्हणतो की माझं एक छोटस काम. ते म्हणजे काय सांगा, तुम्ही देवाकडे चाललात ना? मी म्हणणार हो. मग असं म्हणते, देवाला एवढंच विचारा की मी इतकी वर्ष तपश्चर्या केली, तुम्ही आणि प्रसन्न नाहीत, कधी होणार आहेत प्रसन्न, एवढं तरी विचारा. बरोबर आहे, कुणाला वाटतं असे वाटतेच की. मग ठीक आहे म्हणला, पण नाही नुसतं ठीक नाही, मला येऊन सांगितलं गेलं पाहिजे काय म्हणजे. आता साधू असते, संत असते, वचनाचे सत्य असते, म्हणजे निश्चित येऊन सांगा तुला. नारद गेले, कुणाकडे गेले? देवाकडे. नमस्कार केले. कसं काय येणं झालं? नारायणने विचारलं. सहज आलो येऊ, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. म्हणले, एक साधू बऱ्याच वर्षापासून तपश्चर्या करीत बसला. त्याला हो का? तर म्हणजे चिंचाच्या झाडाखाली बसलेला साधू का? देव काय म्हणले? चिंचाच्या झाडाखाली बसलेला साधू. तर त्याने विचारले, म्हणले मला, नारद म्हणते देवाला, की तुम्ही कधी प्रसन्न होणार? तर देवानं काय उत्तर दिलं हे लक्षात आहे का? आणि त्याच्यानंतर तुम्ही बाकीचंही लक्षात आहे का? त्यांनी सांगितलं, जे चिंचाचं झाड माहिती आहे का तुम्हाला? चिंचाचं झाड मोठं झाड असतो, बरोबर आहे. आणि चिंचाचं झाड, त्यांनी सांगितले, ह्या चिंचाच्या झाडाचे पानं जेव्हा सगळं संपतील, झडून जातील, सगळे झडून जातील, त्यावेळेस मी प्रसन्न होईल. काय म्हणले? लक्षात आलं की नाही तुम्हाला? समोर चिंचाच्या झाडाचे पानं सगळे झडून गेल्यानंतर मी त्याला प्रसन्न होईल, तोपर्यंत नाही. नारद तिथंच गाडत झाले. नारद आता त्याला जाऊन काय सांगावं? आत जाऊन सांगायचं ना. नारद गार झाले. तरी पण आता सत्य तुम्हाला म्हणतो, सत्य बोलल्याशिवाय काही नाही तर पाप भरतो. येतो म्हणून सांगितलं, जावं तर लागेल. मग ते गेले. आल्यानंतर आनंद वाटला. बोला काय म्हणले ते? नारद म्हणल्या, नीट ऐका शब्द. नारद म्हणले, देव तुला प्रसन्न होणार, पण म्हणायच्या अगोदर इतका नाचू लागला, पुढचं काय ऐकलंच नाही. काहीच ऐकलं मी. इतकं नाचलं, त्याच क्षणाला नारायण प्रकट झाले. नारायण म्हणतो, देव तुम्ही किती लबाड येतो. म्हणजे पाना सगळे झाडल्यानंतर तुम्ही येणार होता, तुम्ही आत्ताच कसं झालं? म्हणजे त्यावेळेस जी तपश्चर्या करीत होता त्याच्यामध्ये इतके विकार होते की विचारता सोय नाही म्हणले, म्हणून मी ते दिलं. परंतु ज्यावेळेस मी येतो असं म्हटल्यानंतर तिथे पुन्हा विकार नाहीसे झाले आणि मी त्याच क्षणाला प्रसन्न झालो आणि म्हणून प्रकट झालो. म्हणून तुम्ही कितीही पूजेत करीत असताल तर पूजा तन्मन धन केली गेली पाहिजे, तर परमेश्वर त्याच क्षणाला या कलियुगामध्ये उत्पन्न होतो हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. आणि आपले तेच गणित चुकतं हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. आपल्या आपण समजा उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, ते लक्षात येईलच. तुम्ही आपला स्वयंपाक करीत असताल, किचन घर असेल, त्या किचन घरामध्ये पती पूजा करीत असेल आणि त्या पत्नीनं दूध त्या शिट्टीवर ठेवलं असेल, त्या गॅसवर ठेवलं असेल आणि माता भगिनीला माहित असते की किती वेळानंतरही उतू जातो, त्या हिशोबानं गॅस तयार करून ठेवलेला असतो. मग तिला माहित होतं की भांडे घाशीपर्यंत उतू जात नाही आणि त्या हिशोबाने ते भांडे घासू लागते. पण देवाची करणी असते, त्या अगोदर असते दूध उतू चाललं, त्यांचा जे नियम ठरले त्याच्यावर. आणि उतू गेला असताना त्यांचा पती जो तिथं देवपूजा करीता, ती म्हणता अगं तुला लाज वाटते का दूध आहे गेलं सगळं? मग आता मला प्रश्न तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही देवपूजा करीत होतात का दूध पाहत होतात? आणि मग तुम्ही देवाची का अपेक्षा करता? का अपेक्षा करतात तुम्ही? चुकत तुमचं आणि नाव ठेवायचं देवाला. वाह, काय म्हणजे चुकायचं आपण आणि देवानं वाटोळ केलं माहिती. कोणी शिकवलं? पहिल्यांदा आपण आपली चूक सुधारली गेली पाहिजे या जीवनामध्ये. जोपर्यंत चूक सुधारत नाही तोपर्यंत तुमचा उपयोग होत नाही, लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. संसार आहे, संसार ही क्षणभंगूर आहे, लक्षात ठेवलं गेलं पाहिजे.
आपलं जीवन सुधारलं गेलं पाहिजे आणि सगळ्या 84 लाख योनीमध्ये फक्त मनुष्य योनी श्रेष्ठ आहे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण ह्याच योनीमध्ये खरं आणि खोटं समजतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग त्या साधूप्रमाणे तुम्ही तपश्चर्या करायला पाहिजे. तन मन. आता तुम्ही इथं आलात, मी तुम्हाला नाव ठेवत नाही, मला ठेवण्याचा अधिकार बी नाही, परंतु इथं ठेवल्यानंतर बऱ्याच माता भगिनीच्या मनामध्ये काय असतं की